मित्रांनो, तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल तर IPL म्हटलं की काय पटकन कळतं. तसंच तुम्ही जर गुंतवणूकदार असाल किंवा होऊ इच्छित असाल तर IPO हा शब्द तुम्हाला माहीत असणार. म्हणूनच इनिशियल पब्लिक ऑफर ही जी गुंतवणूकदारांना नेहमी आकर्षित करत असते, त्या IPOमध्ये आपण पडावं का? पडलं तर कशा पद्धतीने जावं? आपला अप्रोच कसं असायला हवा? त्यातले धोके काय आहेत आणि त्यातल्या संधी काय आहेत? ह्या सगळ्या गोष्टींची उलगड आज आपण करणार आहोत आजच्या वेलफुल गप्पांमध्ये. Wealthful Gappa is for educational and awareness purposes only. Participants in this episode are Sandeep Bhushetti, a guest is SCBI registered professional mutual fund distributor ARN 13515, and the host is Mr. Santosh Deshpande, who is not registered as advisor or professional with SCBI. No buy or sell recommendations are made. Investing in the market involves risk. Please consult your own financial advisor before making any investment decisions. मी आहे संतोष देशपांडे आणि या वेलफुल गप्पांमध्ये आपल्याला याच विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत आपले मार्गदर्शक संदीप भुशेट्टी सर. सर नमस्कार. नमस्कार. IPO आजचा आपला विषय आहे. बॉन्डवरती आपण बोललेलो आहोत. लोकांना खूप तो विषय आवडला कारण सर्वसाधारणपणे सर्वसामान्यांना कळेल अशा पद्धतीने बॉन्डवरती कधी कोणी बोललं नव्हतं. तुम्ही मागच्या भागात खूप छान ह्या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवल्या. अनेकांनी आपल्याला विनंती अशी केली की IPOमध्ये आम्ही पैसे गुंतवावे का नाही, हा देखील एक तुम्ही एपिसोड करावा त्याच्यावर. नक्कीच. तर आता आपण ती सुरुवात करूया. मुळात शेअर मार्केट आपल्याला अजूनही खुणावतं अनेकांना. त्यात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपण पुढे जातो आणि मग IPO हा एक त्यातला पर्याय असतो. त्याकडे तुम्ही कसं पाहता? प्रामुख्याने कुठल्याही गुंतवणूकदाराला जर शेअर बाजारामध्ये एंट्री करायची असेल तर त्याला 2 पद्धतीच्या मार्गातनं आतमध्ये येता येतं. एक म्हणजे प्रायमरी मार्केट आणि दुसरं म्हणजे सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केट म्हणजे ज्या ठिकाणी पहिल्यांदा एखादी कंपनी आपल्या स्वतःला शेअर बाजारामध्ये लिस्ट करण्यासाठी येत असते आणि त्या दरम्यान अनेक गुंतवणूकदारांना त्या कंपनीमध्ये एंट्री करण्यासाठी हा एक पर्याय या ठिकाणी उपलब्ध होतो. त्याला आपण IPO इनिशियल पब्लिक ऑफर जसं तुम्ही मगाशी म्हटलात, हा पर्याय साधारणपणे प्रत्येक गुंतवणूकदाराला उपलब्ध होतो. त्यामध्ये असं असतं की साधारणपणे ज्या कंपनीचा IPO येणार आहे, त्या कंपनीच्या एकूण त्यांनी जी ऑफर केलं पब्लिकला, त्यापैकी अनेक वेळा हे IPO ओव्हर सबस्क्राईब होतात. कारण अनेक गुंतवणूकदार त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू इच्छित असतात आणि त्या मागणीच्या अपेक्षेपेक्षाही जास्त रिस्पॉन्स जेव्हा त्या IPOला मिळतो, त्याला आपण ओव्हर सबस्क्राईब IPO झाला असं आपण म्हणतो. याचाच अर्थ की 100 शेअर जर कंपनीने विकायला पब्लिकला ठेवले असतील, तर त्याच्याऐवजी 200 शेअर्सची मागणी आली. याचा अर्थ तो ओव्हर सबस्क्राईब दुप्पट पद्धतीने झाला. गेल्या काही अनेक वर्षातले अनुभव लोकांचे असे आहेत की अनेक चांगले IPO चांगल्या कंपन्यांचे हे कैक पटीत ओव्हर सबस्क्राईब झाले. म्हणजे 10 पट, 15 पट, 20 पट आणि त्याला आपण असं म्हणतो की त्या कंपनीच्या एकूण त्यांच्या विनंतीला पब्लिकनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे अनेक लोकांनी त्या कंपनीमध्ये गुंतवणुकी करण्याची इच्छा प्रगट केलेली आहे आणि त्यापैकी मग जसा रेशो ठरतो त्याप्रमाणे त्या व्यक्तीला, त्या गुंतवणूकदाराला त्याचे शेअर्स मिळत असतात. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे सेकंडरी मार्केट. ज्या ठिकाणी आपण बाजारामध्ये थेट जातो. तिथे अनेक प्रकारच्या कंपन्या तिथे उपलब्ध असतात. आपल्याला जेवढी क्वांटिटी घ्यायची आहे, तेवढ्या क्वांटिटीचे शेअर्स आपण दिले त्यावेळेस जो भाव ट्रेड होत असतो, त्या भावाला आपण मान्य करून त्या ठिकाणी शेअर्स खरेदी करत असतो. पण आज आपण प्रामुख्याने ज्या विषयावर बोलणार आहोत, IPO बाजार किंवा प्रायमरी मार्केटमध्ये एखाद्या कंपनीच्या IPOमध्ये गुंतवणूक कशी करायला पाहिजे आणि काय तपासणी केली पाहिजे, याच्यावर आपण आज उहापोह करणार आहोत. वा, म्हणजे प्रायमरी मार्केट असं आपण त्याला म्हणूया. खरं आहे. स्टॉक एक्सचेंजमधलं आणि ज्याच्यात IPOमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. सर्वसामान्य लोकांना ॲक्च्युली शेअर मार्केट माहीत असतं, ऐकून माहीत असतं. अमुक ह्याचा IPO येणार आहे, तमुक ह्याचा येणार आहे. त्याची चर्चा होते, वाचलं जातं, ऐकलं जातं आणि त्यानुसार निर्णय होतो की आपण यात पैसे गुंतवावे किंवा नाही. सर्वसामान्य लोकांना टेक्निकल अभ्यास करणं शक्य होत नाही. खरं आहे. मग कुठल्याही IPOला रिस्पॉन्स देताना त्यांनी काय पद्धतीने विचार करायला हवा? प्रामुख्याने आपण प्रत्येक IPO जो बाजारात येतो, तो घेतलाच पाहिजे, हा पहिल्यांदा गैरसमज डोक्यातनं काढून घेतला पाहिजे.
कारण प्रत्येक कंपनी ही स्वतःला बाजारामध्ये जेव्हा आणते, त्या कंपनीचा इतिहास हा प्रत्येक गुंतवणूकदाराने अतिशय सखोल पद्धतीने तपासणं गरजेचं आहे. ती कंपनी आहे कुठे? त्या कंपनीचं एकूण प्रकार व्यवसायाचा काय आहे? त्याचं किती वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे? ती कंपनी किती वर्ष अस्तित्वात आहे? ते ज्या क्षेत्रात काम करतायत, त्या क्षेत्रामध्ये त्या कंपनीचा किती ठसा उमटलेला आहे किंवा त्याचा पेनिट्रेशन किती मोठं आहे? ते ज्या ग्राहकांपर्यंत पोहोचतायत, त्या ग्राहकांचा ह्या कंपनीच्या बद्दलचा व्ह्यू काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, की गेल्या अनेक वर्षात ह्या कंपनीनी प्रॉफिट लॉस अकाउंटमध्ये आपला प्रॉफिट किती दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होताना दिसतीये का? त्यांचा टर्नओव्हर वाढलेला दिसतोय का? ह्या अशा अनेक बाबी प्रत्येक गुंतवणूकदाराने IPOला अप्लाय करण्याअगोदर हे तपासणं गरजेचं आहे. केवळ कंपनी एक चांगलं नाव घेऊन येते आणि त्या चांगल्या नावाला भुरळ पडून उदाहरण देतो. आजकाल सर AIचा जमाना आलाय आणि AIला जोडून एखादं जर कंपनीचं नाव असेल आणि मला असं वाटतंय की ही AIमध्ये नवीन एंट्री करू पाहणारी ही कंपनी AIमध्ये जबरदस्त धुमाकूळ घालेल. त्यामुळं मी आजच ते कंपनीच्या शेअरला अप्लाय करतो. असं समजून अनेक लोकं अत्यंत चुकीच्या IPOजमध्ये अडकलेले उदाहरणं आपल्यासमोर आहेत. सांगण्याचा मुद्दा काय, की केवळ नावाला भुलून आपण कुठल्याही IPOमध्ये पैसे टाकू नयेत. किंबहुना आम्ही नेहमी असं म्हणतो, की प्रत्येक गुंतवणूकदाराने आपला कष्टाचा पैसा अत्यंत सावध पद्धतीने हा पैसा गुंतवला पाहिजे. त्यासाठी IPO बाजारात जेव्हा कंपनी अनाउन्स करते स्वतःला, त्यावेळेस त्यांचे आवश्यक आणि उपलब्ध असणारे सर्व डॉक्युमेंट्स हे प्रत्यक्ष आपण वाचले पाहिजे. तुम्ही वाचाल तर पैसे टाकलेले पण वाचतील, अन्यथा ते पैसे जातील. त्यामुळे ही प्रिकॉशन महत्त्वाची आहे. हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात, की त्या कंपनीचा थोडासा तरी त्याचा बॅकग्राऊंड स्टडी तुम्ही करायला हवा आणि त्यानंतर निर्णय घ्यायला हवा. अनेकांचा असा अनुभव असतो, की त्यांना ॲलोकेट होत नाहीत शेअर्स. खरं आहे. ते काय गणित असतं? मी मगाशी जसं म्हटलं, की कंपनीनी ₹100 शेअर पब्लिकसाठी बाहेर ठेवलेत. तर त्या IPOच्या बाजारामध्ये जेव्हा एक इनिशियल पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये अनेक लोकं, अनेक गुंतवणूकदार, मग इंडिव्हिज्युअल गुंतवणूकदार असतील, संस्थात्मक गुंतवणूकदार असतील, अनेक म्युच्युअल फंड, इन्शुरन्स कंपन्या असतात. त्यांनाही जर ही कंपनी आवडत असेल, तर अशा पद्धतीने बाजारामध्ये एक ह्या कंपनीच्या IPOसाठी एक डिमांड क्रिएट होते. जसं मी उदाहरण दिलं, की ₹100 जर कंपनीला रेज करायचे, तयार करायचे, घ्यायचे बाजारातनं आणि त्या कंपनीच्या ₹100च्या मागणीला प्रत्यक्षात बाजारातनं 1000 गुंतवणूकदारांनी अप्लाय केलं. तर ती 10 पट मागणी झाली. बरोबर. ₹100ची ॲक्चुअली वस्तू अवेलेबल आहे, पण मागणी 1000 गोष्टींसाठी झाली किंवा 1000 शेअरसाठी झाली. त्यामुळे 10 पट मागणी वाढली. तर त्याचा एक फॉर्म्युला ठरवला जातो. IPO बाजारामध्ये सेगमेंटेशन केलं जातं. एक कॅटेगरी वाईज सेगमेंटेशन असतं. इन्स्टिट्यूशनल बायरसाठी एक वेगळा सेगमेंट असतो. इंडिव्हिज्युअल बायरसाठी वेगळा सेगमेंट असतो. आणखीन काही प्रमोटर्सचे काही सेगमेंट्स असतात किंवा काही एम्प्लॉईजसाठी सेगमेंट स्पेशल कोटा काढलेला असतो. असे तुम्हाला अनेक प्रकार IPOमध्ये दिसतात आणि त्या प्रत्येक सेगमेंटमध्ये किती पट मागणी आली आहे, त्याचा एक फॉर्म्युला ठरतो आणि त्या फॉर्म्युलानुसारच शेअरचं वाटप केलं जातं. अनेक वेळा अनेक गुंतवणूकदारांना एकही शेअर लागत नाही. अनेक लोकांनी समजा 500 शेअरसाठी अप्लाय केलाय, त्यांना 50च शेअर मिळतात. असे अनुभव अनेकांचे आलेले आहेत. ह्याचं कारण आहे, की IPOमध्ये त्या कंपनीची मागणी किती बाजारामध्ये प्रचलित आहे, त्याच्यावरती हे सगळा सप्लाय ऑफ शेअर्स ठरतो. अनेकांचा एक असा समज असतो, की ग्रे मार्केटमध्ये किती डिमांड आहे किंवा किती ह्याची चर्चा आहे, त्यानुसार देखील निर्णय घेतला जातो. त्या IPOला आपण ॲप्लाय करायचं का नाही. खरं आहे. तर कसं असायला हवं, अप्रोच हा बरोबर आहे का? याला प्री लिस्टिंग मार्केट असं म्हणतात. प्री लिस्टिंग मार्केट याचा अर्थ काय? कंपनी प्रत्यक्षात बाजारात येण्या अगोदर या कंपनीचे भाग, त्याला शेअर असं आपण म्हणतो, ते शेअर बाजारात विकायला आलेले असतात. त्याला म्हणजे प्री लिस्ट पोझिशनला हे शेअर प्रमोटर बाजारात विकायला काढतो.
उदाहरण देतो. समजा एका कंपनीच्या शेअर्सचा फेस व्हॅल्यू हं. म्हणजे त्याची मूळ किंमत ही ₹10 आहे. पण प्रमोटर प्री IPOमध्ये हा शेअर ₹50 बाजारामध्ये विकायला काढतो आणि ती लिस्ट कंपनी नसते. प्री लिस्ट आणि प्री IPO हा शेअर ₹50 म्हणजे 5 पट भावाने प्रमोटरनी बाजारात विकायला ठेवला. आता त्या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता किंवा मगाशी मी अनेक जे बाबी सांगितल्या त्या गोष्टी लक्षात घेऊन प्री IPO मार्केटमध्ये सुद्धा ह्या शेअर्सला डिमांड यायला सुरुवात होते. आणि जर तिथे हातोहात शेअर्स विकले जात असतील, तर प्रत्यक्षात जेव्हा ही कंपनी बाजारामध्ये IPOसाठी येते, त्यावेळेस ह्याचा IPO प्रचंड वेगाने खपला जातो किंवा त्याला अत्यंत मोठी मागणी ह्या बाजारामध्ये निर्माण होते. आणि मग त्याही ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल, की प्री IPO समजा ₹50 तो शेअर आज प्रमोटरनी बाजारात ठेवलाय, तर IPOची लिस्टिंग प्राइस कदाचित ₹80 किंवा ₹90 तो ठेवतो. जेणेकरून प्री IPO वाल्यांना असं फिलिंग येतं, की आपल्याला जो शेअर मिळालेला आहे किंवा आपण जो शेअर ₹10 चा ₹50 खरेदी केलाय, तो लिस्टिंग होताच दुप्पट होईल. हं. जेणेकरून माझा गुंतवणुकीतला परतावा हा 100 पटीने वाढेल किंवा 100% वाढेल. अनेक वेळा असं अपेक्षित असतं. पण असं होईलच असंही नाही. कारण अनेक वेळा प्री IPOमध्ये विकले गेलेले शेअर ज्या भावामध्ये असतात, त्याच्यापेक्षा कैक पटीने किंवा कैक पर्सेंटेजनी IPO लिस्टिंग झाल्यानंतर तो बाजार गडगडतो किंवा त्या शेअरची प्राइस गडगडते आणि प्री IPOमध्ये ज्यांनी घेतलेले शेअर्स आहेत, त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येते. हो. फार महत्त्वाचा मुद्दा आता भुसेट्टी सरांनी सांगितला. त्यामुळे आपल्याला कितीही वाटत असलं, काही असेल तरी संयम फार महत्त्वाचा असतो या सगळ्या केसमध्ये. उत्साह आपण समजू शकतो. खरंय. मात्र थोडासा अभ्यास आणि जास्तीत जास्त संयम हा कदाचित कामाला येऊ शकतो. सर प्राईज बँड जो असतो प्रत्येक ह्याचा, तो प्रमोटर ठरवतो किंवा ते कसं असतं का हे मार्केटशी निगडीत असतं? करेक्ट. खूप चांगला प्रश्न आहे. अनेक वेळा हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांच्या मनातही असतो. पण तो विचारायचा कसा आणि त्याच्याबद्दलची माहिती खरी घ्यायची कशी? होतं काय, की आपण हा फक्त शेअर बाजाराशी विषय नसून तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विषय हा अशा पद्धतीने विचार करू शकता. एक फेस व्हॅल्यू मी मगाशी जसं सांगितलं, की ₹10 ही फेस व्हॅल्यू आहे. म्हणजे त्या मूळ किमतीचा तो शेअर आहे. परंतु प्रत्यक्षात जेव्हा तो बाजारात येण्याचा प्रयत्न पहिल्यांदा करतो, त्यावेळेस प्रमोटर असं म्हणतो, की माझ्या कंपनीमध्ये गेले अनेक वर्ष मी काम करतोय आणि अत्यंत चांगला मी नफा कमवतोय. मग माझ्याकडे असणारे सर्व भागभांडवलाचे अधिकार, त्यातला काही भाग भांडवल मी पब्लिकसाठी देण्यासाठी उपलब्ध करतोय. तर मी माझा प्रॉफिट शेअर करतोय. मी माझ्या व्यवसायातला प्रॉफिटचा एक भाग मी पब्लिकबरोबर शेअर करतोय. त्याची किंमत मला मिळाली पाहिजे. मग ₹10 ही माझी मूळ किंमत आहे. मला असं वाटतंय, की मी ज्या पद्धतीचा धंदा करतोय, ज्या पद्धतीचा व्यवसाय करतोय, त्या पद्धतीमध्ये मी 5 पट, 10 पट माझे पैसे वाढवून देतोय किंवा प्रॉफिट कमवतोय. तर ते पैसे आपण आत्ता एन्कॅश करण्याची वेळ आहे. हं. आणि त्यानुसार तो त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतो. त्याच्या व्यवसायाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतो. हा IPO निर्माण करण्याअगोदर प्री IPO किंवा त्याच्या अगोदरच्या ज्या स्टेजेस आहेत, त्याच्यासाठी काही स्पेसिफिक प्रोफेशनल कंपन्या काम करत असतात आणि हा प्रोजेक्ट रिपोर्ट ह्या प्रोफेशनल कंपन्या एका स्ट्रक्चरमध्ये तयार करून पब्लिक समोर मांडतात. त्याच्यामध्ये प्रोजेक्टेड प्रॉफिट्स, प्रोजेक्टेड टर्नओव्हर, प्रोजेक्टेड ग्रोथ ऑफ द कंपनी अशा अनेक टर्मिनॉलॉजीवरती ह्या प्रोजेक्शन्स केल्या जातात. आणि त्या प्रोजेक्शनचा अर्थ असा होतो, की भविष्यामध्ये पुढच्या 5 वर्षात ही कंपनी या पद्धतीने ग्रो होणार आहे. भविष्यात या कंपनीचा प्रॉफिट या पद्धतीने ग्रो होणार आहे. हे प्रोजेक्ट केलं जातं आणि त्या प्रोजेक्शनवरती गुंतवणूकदार जर सगळा सारासार विचार करून निर्णय घेत असेल, तर ज्या प्राईजला प्रमोटर कम्फर्टेबल आहे, त्या प्राईजला पहिल्यांदा गुंतवणूकदार एंट्री करतो. त्याला आपण प्री IPO एंट्री असं म्हणतो. मग मगाशी दिलेल्या उदाहरणामध्ये ₹10 चा शेअर हा प्रत्यक्षात प्रमोटरनी ₹50 बाजारात विकायला आणला. म्हणजेच काय, की त्याचं प्रोजेक्शन त्यांनी जे दाखवलंय, की त्या प्रोजेक्शनमध्ये कंपनीला पुढच्या 5 वर्षात खूप मोठा नफा होणार आहे. त्या नफ्यात जर तुम्हाला भागीदार व्हायचं असेल, ह्या दराने तुम्हाला आतमध्ये एंट्री करायला ही संधी आहे. आणि जसं मी म्हटलं, की लिस्टिंगला
जर प्री आय पी ओ 50 रुपयाला तो शेअर उपलब्ध बाजारात आहे, त्याला ग्रे मार्केट हा शब्द तुम्ही मगाशी उच्चारला. तर प्री आय पी ओमध्ये 50 रुपयाला तो शेअर असेल, तर लिस्टिंगला निश्चितच त्याच्या 20 पट, 30 पट हे साधारणपणे प्राइजेस वरती नेण्याचा पर्सेंटेजमध्ये प्रयत्न केला जातो. आणि आय पी ओ लिस्टिंगला जी प्राइस बँड दिली जाते, त्या प्राइस बँडला ॲक्च्युली बाजार स्वतः तपासतो आणि बाजार कधीही डिमांड आणि सप्लायवरती चालतं. ती ॲनालिसिस जी केलेली आहे, त्या ज्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये मांडलं गेलं आहे, की भविष्यात ही कंपनी इतक्या पटीने प्रॉफिट कमवणार आहे आणि इतक्या पटीने तो टर्नओव्हर होणार आहे, त्याचं ॲनालिसिस बाजार करतं आणि मग डिमांड आणि सप्लाय डिसाईड होतो आणि मग त्याच्यानुसारच फायनल आउटकम इज अ प्राइस ऑफ द स्टॉक. आणि ज्या लिस्टिंगच्या दिवशी तो शेअर त्याचा खरा कस लागतो, की त्या प्राइस बँडला तो शेअर उभा राहतोय का? किंवा त्यापेक्षा जास्त प्राइसला जातोय किंवा त्याच्यापेक्षा खाली येतोय. वा, तुम्ही खूप छान आता हे सगळं उलगडून दाखवलं. कारण हा विषय अनेकांना माहीत नाही आहे, की शेअरची किंमत ठरते कशी. आणि आता तुम्ही खूप छान पद्धतीने उलगडून दाखवलं. आता मी ॲप्लाय केलं आहे आय पी ओसाठी, मात्र मला ॲलोकेशन झालेलं नाही आहे. आणि ज्या दिवशी मग तो शेअर लिस्ट होतोय, आय पी ओ लिस्ट होतोय मार्केटमध्ये, तर ती माझ्यासाठी संधी असू शकते का स्टॉक घेणे? अनेक वेळा होतं काय, की जो आय पी ओमध्ये लिस्ट करणारा किंवा आय पी ओमध्ये गुंतवणूक करणारा जो आपला गुंतवणूकदार आहे ना, त्याची अपेक्षा असते, की ज्या दिवशी शेअर लिस्ट होईल, त्या दिवशी मला पैसे भरभरून मिळतील. त्याला एक आम्ही शब्द वापरत असतो, त्याला मल्टी बॅगर. म्हणजे लिस्टिंगच्या दिवशी तो मल्टी बॅगर होणार. मला दुप्पट पैसे मिळणार, 5 पट पैसे मिळणार, 10 पट पैसे मिळणार. ह्या अपेक्षेने अनेक गुंतवणूकदार आय पी ओमध्ये पैसे गुंतवत असतात. मला ह्या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे सर, की आय पी ओमध्ये प्रचंड मोठा फायदा, हे जे टेम्पटेशन आहे किंवा हा आपल्याला दिसत असलेला एक मोठा त्याला आम्ही ग्रीड असा शब्द वापरतो. ही जी ग्रीड आहे ना, ही कुठेतरी आपण वास्तविकता ह्याच्यातली तपासली पाहिजे, की ह्या कंपनीमध्ये तेवढी ताकद आहे का? की एवढा मोठा परतावा तुम्हाला जो अपेक्षा करताय तुम्ही, 4 पैसा होईल, 5 पैसा होईल, तेवढी ताकद त्या प्रॉडक्टमध्ये किंवा त्या कंपनीमध्ये आहे का? हे जर शक्य असेल, हे जर नीट आकडेवारीनी तपासता येत असेल, तरच तुम्ही अशा पद्धतीच्या आय पी ओमध्ये पैसे लावले पाहिजे. इनफॅक्ट मी साधारण एक अनुभव सांगतो सर. 100 आय पी ओ जर येत असतील ना, तर हे असे मल्टी बॅगर आय पी ओज हार्डली 2 ते 5 असतात. आणि जवळपास 90-95 आय पी ओ हे अपेक्षेला गुंतवणूकदारांच्या पुढे पसरत नाहीत आणि त्यांना अपेक्षेप्रमाणे त्याच्यातनं परतावा मिळत नाही. किंबहुना अनेक वेळा आपले पैसे अडकले, हा फीलिंग गुंतवणूकदारांना येत असतो. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं, जर आपला अभ्यास या ठिकाणी नसेल, केवळ सोशल मीडियातल्या टिप्सवर, केवळ प्रिंट मीडियातल्या टिप्सवरती आय पी ओमध्ये पैसे टाकणं टाळावं. प्रिकॉशन्स आपल्या घ्यायला पाहिजेत. पूर्वी सर आपण गुंतवणूक करताना आय पी ओच्या माध्यमातून प्रत्यक्षात आपले पैसे जात होते इन्व्हेस्टमेंटमध्ये. आता सिक्युरिटी बोर्ड ऑफ एक्सचेंजच्या अनेक नवीन नियमानुसार आणि सेबी आता खूप बारकाईने या गोष्टीकडे बघत असते. तर आता तुम्हाला प्रत्यक्ष पैसे देण्याची गरज नाही आय पी ओ ॲप्लाय करताना. तुमचा आसबा अकाउंट असतो, त्या ठिकाणी तुम्ही जेवढ्या रकमेसाठी ॲप्लाय करताय, तेवढी अकाउंट फक्त ब्लॉक होत असते. तुमच्या खात्यातनं पैसे जात नसतात. हा खूप मोठा पॉझिटिव्ह भाग सेबीने केलेला आहे, की प्रत्यक्षात गुंतवणूकदाराच्या खिशातनं पैसा जोपर्यंत जात नाही, जेव्हापर्यंत की त्याला शेअर अलॉट होत नाही. बरोबर. मग समजा मी 1000 शेअरसाठी अप्लाय केलाय आणि त्याची जी काही रक्कम आहे, तेवढ्या रकमेचं मी आसबाच्यामध्ये माझ्या अकाउंटला पैसे ब्लॉक केले. 1000 शेअरपैकी मला फक्त 100 शेअर लागलेत. तर फक्त 100 शेअर अलॉटमेंटच्या दिवशी तेवढ्याच पैशाचे माझ्या अकाउंटमधनं डेबिट होतील. उरलेले 900 शेअर्सचे पैसे माझ्या अकाउंटमध्ये रिलीज होतात. हा खूप मोठा ॲडव्हांटेज आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस 100 शेअर येतात, त्यावेळेस अत्यंत बारकाईने तपासलं पाहिजे, की ज्या दिवशी लिस्टिंग होणार आहे, जर तुमच्या अपेक्षेच्या जवळपास पण जाणारा शेअर असेल आणि त्या प्राईजला तो लिस्ट होणार असेल, तर तुम्ही निर्णय घेण्याची गरज आहे, की तुम्हाला त्यावेळेस बाहेर पडायचा आहे का? जर त्या संपूर्ण अभ्यासामध्ये तुमच्या लक्षात आलं, की हा कंपनी दीर्घकालीन नफा देणार आहे, ह्याच्यामध्ये मॅनेजमेंट खूप चांगली आहे, म्हणून मी 1000 शेअरसाठी अप्लाय केला होता, पण प्रत्यक्षात मला 100च मिळाले आहेत.
तर ती कदाचित तुमच्या रीत संधी असू शकते की उरलेले जे 900 शेअर तुम्हाला घ्यायचे होते ते मिळाले नाही आहेत, तर त्या दिवशी तुम्ही खरेदी करायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की शेअर बाजारामध्ये येताना 99% लोकं अतिशय कमी काळामध्ये पैसा कमवण्यासाठी येत असतात. हाच सगळ्यात मोठा धोक्याचा घंटी मी असे या ठिकाणी म्हणेन की वाजवली पाहिजे, की शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर दीर्घकालीन विचार असणं अत्यंत गरजेचं आहे. काय खरेदी करतोय, कुठे गुंतवणूक करतोय, याची तपासणी करणं गरजेचं आहे. आपल्याला हे जर समजत नसेल, तर एखाद्या चांगल्या आर्थिक सल्लागाराची मदत घेणं गरजेचं आहे. कारण अनेक प्रकारचे शेअर बाजारामध्ये शेअर्स आहेत. त्यातील नेमके चांगले शेअर निवडायचे कसे? थोडक्यात काय, तुम्हाला जोहरी बनावं लागेल. साधे खडे आणि हिरा हा तपासाचा कसा, हे जर तुम्हाला माहिती असेल, तर आपल्याला हिऱ्यांमध्येच गुंतवणूक करायची आहे. खड्यांमध्ये गुंतवणूक करून आपले वेल्थ क्रिएशन होणार नाही. वा. मित्रांनो, इतका चांगला सल्ला किंवा या सगळ्या विषयांची उलगड आतापर्यंत तरी तुम्ही कधीच ऐकलेली नसेल. इतक्या छान शब्दात आता भुशेट्टी सरांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवल्या. आणि एक कॉमन इन्व्हेस्टर म्हणून माझ्या मनात जे जे प्रश्न येतात ते कदाचित तुमच्याही मनातले असतील, किंवा अनेकांनी आम्हाला प्रत्यक्षपणे कळवलेले असतात. या सगळ्या गोष्टी आज आपण इथे त्याच्यावरती चर्चा केली आणि सरांनी खूप छान गोष्टी उलगडून दाखवल्या. फक्त जाता जाता एक प्रश्न त्यांना आता विचारतो. जोखीम तर सगळीकडेच असते. खरं आहे. IPO मध्ये वेगळी जोखीम काय आहे आणि त्यापासून सुरक्षित कसं राहता येईल? IPO मधली सगळ्यात मोठी जोखीम, तुम्ही ज्या कंपनीसाठी हे पैसे इन्व्हेस्ट करायचा विचार करताय, ती कंपनी नेमकी करते काय आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड काय, हे तुम्ही तपासणं गरजेचं आहे. एक रिसेंटली घडलेला किस्सा सांगतो सर. मी मगाशी म्हटलं तसं आजकाल AIचा जमाना आहे, टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. एका IPOमध्ये त्यांनी अशा पद्धतीने कंपनीचं नाव डिक्लेअर केलं होतं, की प्रायमा फेसी पाहताना ती कंपनी टेक्नॉलॉजीमध्ये काम करते असं वाटत होतं. आणि सध्या टेक बूम असल्यामुळे, AI बूम असल्यामुळे अनेक लोकांचा इंटरेस्ट त्या क्षेत्रामध्ये आहे. अनेक लोकांना असं वाटलं, की अरे ही खूप छान कंपनी आहे, मला ह्याच्यामध्ये गुंतवले पाहिजेत पैसे आणि प्रचंड डिमांड क्रिएट झाली. प्रत्यक्षात जेव्हा लिस्टिंग झालं आणि असं लक्षात आलं, की ती कंपनी ॲक्चुअली टेक्नॉलॉजीमध्ये ABCD पण काम करत नाही. ते फक्त नाव टेक्नॉलॉजी कंपनी सारखं होतं. प्रत्यक्षात ती ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सर्व्हिसिंग करणारी कंपनी होती आणि अक्षरशः सर त्या कंपनीला कैक पटीने डिमांड आली आणि प्रत्यक्षात तो स्टॉक लिस्ट नंतर तो कोलॅप्स झाला. अनेक गुंतवणूकदारांना प्रचंड मोठं नुकसान आर्थिक झेलावं लागलं. मला असं वाटतं, की या निमित्ताने सगळ्यांनी एक नक्की तपासलं पाहिजे, की आपण नेमकं काय आणि कसं बाय करतोय. बारीक अभ्यास बिफोर इन्व्हेस्टिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. एकदा आपल्या भात्यातनं तीर सुटला, की मग नंतर हळहळ करण्यात काही अर्थ नाही. आणि मग याला सुरक्षित उपाय काय आहे? सुरक्षित उपाय असाच आहे, की ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला स्वतःला खात्री वाटते, की या क्षेत्रामध्ये नक्कीच भारतामध्ये प्रगती होणार आहे आणि त्या क्षेत्रामध्ये ही कंपनी अनेक ठिकाणी नावाजलेली आहे. आत्तापर्यंत ती शेअर बाजारात आली नव्हती. पण ह्या निमित्ताने ती शेअर बाजारात येऊ इच्छिते. काय कारण असेल? हे एक्सपान्शनसाठी शेअर बाजारात येत आहेत? काय नवीन प्रॉडक्ट घेऊन येत आहेत? कशासाठी ह्यांना पैसा हवा आहे? हे जर थोडंसं आपण अंकगणित नीट तपासलं, तर आपल्याला ह्याच ठिकाणी उत्तर मिळतं, की ह्या कंपनीचा जेन्युइननेस कळतो, त्या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड कळतो, त्या मॅनेजमेंटचा अप्रोच कळतो आणि हे सगळं जर टिक मार्क पॉझिटिव्ह असेल, तर शेअरमध्ये नक्की पैसे वाढणार आहेत. पुन्हा पुन्हा सांगेन, कधीही शेअर बाजारमध्ये येत असाल, तर दीर्घकालीन विचार करून या. पैसे तुमचे कष्टाचे आहेत. अत्यंत बारकाईने तपासून पैसे तुम्ही गुंतवले पाहिजेत. योग्य कंपन्यांना नक्की ॲप्लाय करा. योग्य ठिकाणी वेल्थ क्रिएशनच्या संधी पण भारतामध्ये आहेत. त्या तुम्ही घेतल्या पाहिजेत. मित्रांनो, इथून पुढे आता जे कुठले IPO येणार आहेत, तेव्हा विचार करताना हा एपिसोड तुम्ही पुन्हा एकदा ऐका. तुम्हाला अनेक गोष्टी पुन्हा एकदा उलगडतील, चांगल्या पद्धतीने उलगडतील आणि निर्णय घ्यायला सोपं होईल. सर, तुम्ही आलात आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप छान उलगडून दाखवल्या. धन्यवाद. थँक यू. धन्यवाद.